तर आमच्या इकडे महाप्रसादचा प्रोग्राम तर आकाश बी मस्त आलू झिलत होता. गपगप नाही काय आलू झिलाचेच कामं दिले होते आम्ही ना. कसं आमच्या इकडल्या पोराला काय काम सांगणं ना पडत, ते स्वतःहूनच पटापट करते. हा एवढ्या थोडीशी चकलतबाजी करते म्हणा, पण काम करते बरोबर. आचार्याच्या काम बी फुल फुरतायवाला होता ना, त्यांना वरण बनवलं रफ्तारमध्ये ना, पोट्टे गंज घेऊन चालले. गोलू बी आला होता. गोलू आम्हाला थोडा दिमाग देत होता. हा पावले म्हणलं नाश्त्यामध्ये आलूभात बनला, थोडासा जेवून घे म्हणलं. तर आम्हाला नाही म्हणे, मी आताच बिर्याणी खाऊन आलो म्हणे. साला थोड्या वेळाच्या बाद पाहतो कोणत्यामध्ये गप चिपकवत होता हिसाबामध्ये. मग जेव्हा याला खायचं होतं मग कायले पटेली सांगत होता आम्हाला. मग आमच्याकडे रावण बी आला होता. पोट्ट्याने साला रावण बनवले का बनवलं तर मला तर काय समजलंच नाही याच्या. थोड्या वेळाच्या बाद भाऊच्या आलूभात चिपकवून झाला. तर मग थोडासा यानं नाही का महाप्रसादचे आमंत्रण बी दिलं. आहे का तुम्ही काय म्हणताय? निमित्ती आहे की सर्व आपल्या घरचे जेवढे बी शांतीनगरचे, गोंडपुऱ्यातले आहे, तेलीपुऱ्यातले आहे, आपला सर्व काही आहे. तर महाप्रसाद आहे माता राणीच्या. कृपया करून सनी सायंकाळी याची हे करायचं. जय माता दी. हा भाऊने एवढं चांगलं आमंत्रण दिलं तर लोक तर येणारच होते ना. तर मग पटापट आम्ही ना वाचले काम निपटून घेतले. आपले टेबल उबर लावले पटापट, गरम सेट वगैरे लावले. थोड्या बाद महाप्रसादाला सुरुवात झाली. भरपूर लोक आले होते. इलेक्ट्रिक भाऊनं माहिती आहे का व्हीआयपी ला बोलवलं होतं, पण तो व्हीआयपी काय आलाच नाही. त्याला ऍड्रेस भेटला नाही म्हणते. तो हा दावडा त्याला फोनवर फोन करत होता. हाला आमच्या वस्तीतले लोक तेवढे भारी आहे, खाते कमी ना बांधून जास्त नाही, ते सगळीकडेच राहते म्हणा. घरी नेऊन फेकते तिकडे कचऱ्यामध्ये.